तर गुड मॉर्निंग सर्वांना. मी सकाळ सकाळी देवळाजवळ त्याची वाट बघत होती, कारण ऑलरेडी मला उशीर झालेला आणि त्याने मला अजून जास्त त्याच्यामध्ये उशीर केला. कारण तो 8:30 वाजताला तो उठलेला लेट, मग मला खूप जास्त राग आलेला. बट काय करणार, आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. त्याच्यासोबतच मला जायचं आहे, मग मला राग करून चाललं नाही. जर राग केला तर तो मला घेऊनच जाणार नाही. मग त्याने मला फिल्टरपर्यंत फटाफट सोडलं आणि नंतर मी जिद करत होती की मला कामापर्यंत सोड, बट तो नाही ऐकला. त्याला पण उशीर होत होतं. मग मी समजून घेतलं आणि त्याला बोलले की बस स्टॉपपर्यंत सोड. मग मी गेले, कामात पोचले, PC वगैरे चालू केला. ट्रान्सपोर्टर आलेला होता माल घ्यायला, मग त्याला सगळे इन्व्हॉइस वगैरे दिलं आणि मग मी माझी कामं करायला घेतली. आणि कामात पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. सगळं हे नवीन बनवलं आहे. तर ऑफिस पण खूप भारी दिसत होता, पण पसारा पण खूप जास्त होता. मी एकटीच आले होते आणि माझ्यावर सगळं होतं. PC वगैरे चालू करायचं आणि सगळं काम मग माझ्याकडेच होतं. मग त्यांना ट्रान्सपोर्टरला इन्व्हॉइस वगैरे सगळं दिलं आणि नंतर मी माझी कामं वगैरे करायला घेतली. PC वगैरे चालू केला आणि संध्याकाळी मग आम्ही मार्केटला गेलेलो, कारण गावची मुलगी आलेली होती एक. मग तिला मार्केटला घेऊन गेलेलो पिझ्झा खायला. मग पिझ्झा वगैरे खाल्ला आणि नंतर मग सामान वगैरे घेतला, पनीर वगैरे, थंडा वगैरे. नंतर ह्यात बहिणीने छोट्या माझ्या मला आईस्क्रीम घेऊन दिलेली होती. जिद करून करून मी तिच्याकडून मागलेली, मला आणि तिला घेऊन दिलेली होती. आईस्क्रीम टेस्टी होती, आम्हाला आवडली. आणि बहिणीने पिझ्झा खाल्ला आम्ही तिघांनी पण, आणि तिने मला आईस्क्रीम